नमस्कार. सगळेजण कसे आहात? व्यवस्थित चालले सगळे घरी? मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण ॲडमिशनचे जे प्रॉब्लेम बघितले होते, आज आपल्याला पुढचा प्रॉब्लेम स्टार्ट करायचा आहे. त्याच्या पहिले जे आपलं यूट्यूबचं चॅनल आहे त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. क्वेश्चन नंबर 5 मध्ये बॅलन्स शीट दिलेली आहे. बॅलन्स शीट कोणाची दिलेली आहे? क्वेश्चन पुन्हा एकदा स्टार्ट करूयात. द फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ माधुरी अँड मनीषा शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस इन द रेशो 3:2. रेशो काय दिला त्यांचा? 3:2. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019. ॲडजस्टमेंट नंबर फर्स्ट, शी इज टू पे ₹1 lakh ॲज हर कॅपिटल अँड 40,000 ॲज हर शेअर ऑफ गुडविल. म्हणजे ती काय करते? ₹1,00,000 कॅपिटलसाठी आणते आणि ₹40,000 गुडविलसाठी आणते. याचा इफेक्ट जाणार पार्टनर्स कॅपिटलला. तर आपण सगळ्यात पहिले पार्टनर्स कॅपिटल येऊयात. पार्टनर्स कॅपिटलला आल्यानंतर पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 80,000 1,00,000. माधुरीचं बॅलन्स किती आहे? कॅपिटल ₹80,000. मनीषाचं कॅपिटल आहे ₹1,00,000. बाय बँक अकाउंट 20,000 आणि बाय बँक अकाउंट ₹1,00,000. हे बाय बँक अकाउंट मोहिनीच्या ह्याच्यात जे दिलेत ते ₹1,00,000 तिनं कॅपिटलसाठी आणलेले आहेत. ही त्याची पहिली एंट्री. त्याचा दुसरा इफेक्ट कुठे जातो? तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जातो. पण त्याच्यामध्ये आपल्याला ॲडजस्टमेंट असतात, तो नंतर बॅलन्स बघायचा आहे. आपल्याला ॲडजस्टमेंट नंबर सेकंड बघूया. द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो इज टू बी 5:3:2. थर्ड ॲडजस्टमेंट, द असेट्स आर रिव्हॅल्यूड ॲज अंडर. बिल्डिंगची व्हॅल्यू किती आहे? ₹1,00,000. आता बघा क्वेश्चन मध्ये या बॅलन्स शीट मध्ये बिल्डिंगची व्हॅल्यू किती होती? ₹72,000 होती. बिल्डिंगची व्हॅल्यू होती ₹72,000 आणि बिल्डिंगची व्हॅल्यू आता झाली ₹1,00,000. म्हणजे ₹28,000 आपलं ॲप्रिसिएशन झाले. जर असेटची व्हॅल्यू वाढली, ॲप्रिसिएशन झालं, म्हणजे आपला प्रॉफिट झाला. रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साईडला बघा, बाय बिल्डिंग अकाउंट 28,000. थर्ड ॲडजस्टमेंटचा पहिला इफेक्ट बाय बिल्डिंग अकाउंट 28,000 आणि ॲडजस्टमेंट त्याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला या. बॅलन्स शीटच्या असेटला आल्यानंतर बिल्डिंगची व्हॅल्यू ₹72,000 ॲड ॲप्रिसिएशन 28,000. 72,000 प्लस 28,000 बाहेर अमाऊंट लिहिणार ₹1,00,000. कळतंय? चला नेक्स्ट ॲडजस्टमेंट बघा. प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू आहे 48,000. क्वेश्चन मध्ये या प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू बघा 60,000 होती आणि आता 48,000 झाली. म्हणजे आपला लॉस झालाय किती? ₹12,000 आपला लॉस झालाय. असेटची व्हॅल्यू रिड्यूस झाली, डिप्रिसिएशन झालं, आरडीडी बॅड डेट्स. त्याचा इफेक्ट रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला. रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू प्लांट अँड मशिनरी 12,000 हा त्याचा पहिला इफेक्ट. दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटमध्ये या प्लांट अँड मशिनरी मधनं 60,000 मधनं ₹12,000 लेस डिप्रिसिएशन 12,000 आणि आउटर कॉलमला 48,000 घ्यायचं. पहिला इफेक्ट रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला, दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट मधनं लेस. पहिला इफेक्ट रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला, दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट मधनं लेस. प्लांट अँड मशिनरी 60,000 लेस डिप्रिसिएशन 12,000 आउटर कॉलम 48,000. नेक्स्ट ॲडजस्टमेंट, आरडीडी इज टू बी इन्क्रीज अप टू ₹4,000. आरडीडी किती इन्क्रीज झालेली आहे? ₹4,000. रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला या टू आरडीडी ₹2,000 केले. पहिला इफेक्ट आहे टू आरडीडी ₹2,000. दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला या. बॅलन्स शीटच्या असेटला आल्यानंतर डेटर्स मधनं ₹4,000 लेस केले. पहिला इफेक्ट रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला ₹2,000 इफेक्ट दाखवलाय आणि लेस करताना डेटर्स मधनं ₹4,000 लेस केले. ते का असं दोन इफेक्ट का दिले ते बघूया. पहिले क्वेश्चन मध्ये या. क्वेश्चन मध्ये आल्यानंतर तुम्हाला डेटर्स मध्ये ₹42,000 तुमचे डेटर्स आहेत. आरडीडी आहे 2,000ची आणि तुमची आरडीडी आता किती सांगतायत ते? ₹4,000. ₹2,000 ऑलरेडी तुम्ही रेकॉर्ड केलेत. त्याच्यामुळे रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला ₹4,000 तुम्ही रेकॉर्ड न करता टू आरडीडी 2,000 देणार आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या डेटर्स मधनं लेस करताना ₹4,000 लेस करायचे. नेक्स्ट ॲडजस्टमेंट, sundry creditors, the old partners decided to retain half of the amount of goodwill in the business. Goodwill किती आणली आहे? पार्टनर्स कॅपिटलला या. पार्टनर्स कॅपिटलला आल्यानंतर गुडविल टू बँक अकाउंट 10,000 10,000. गुडविल साठी तिनं पैसे किती आणले होते? ₹20,000. 20,000 मध्ये हाफ ऑफ द अमाऊंट म्हणजे 20,000च्या अर्धे 10,000 आणि 10,000. माधुरीच्या याच्यात ₹10,000. मनीषाच्या पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साईडला टू बँक अकाउंट ₹10,000 हे विड्रॉन केले आणि अर्धे बिझनेसमध्ये ठेवले. नेक्स्ट ॲडजस्टमेंट,
सन्ड्री क्रेडिटर्स शुड बी रिव्हॅल्यूड ॲट ₹66,000. सन्ड्री क्रेडिटर्स क्वेश्चन मध्ये या. क्वेश्चन मध्ये क्रेडिटरची व्हॅल्यू किती आहे? 10,000 रुपये. सन्ड्री क्रेडिटर्सची अमाऊंट किती आहे? 10,000 रुपये. आता काय सांगतायत ते ऍडजस्टमेंट मध्ये बघा. सन्ड्री क्रेडिटर्स ची जी व्हॅल्यू आहे इज रिव्हॅल्यूड ॲट 66,000. पहिला इफेक्ट या रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइडला टू सन्ड्री क्रेडिटर्स 6,000 रुपये. इथं जे ऍडजस्टमेंट चुकलेली आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे इथं. द सन्ड्री क्रेडिटर्स शुड बी रिव्हॅल्यूड ॲट 16,000 आहे. हे जे 66,000 आहे त्या ठिकाणी 16,000 करा. म्हणजे टू क्रेडिटर्स किती येणार? 6,000 रुपये. सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला या. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला सन्ड्री क्रेडिटर्स 66,000 केले. इथं पण हे 16,000 रुपये करा. कळतंय? या याच्यानंतर कुठली ऍडजस्टमेंट आहे का? ते शेवटची ऍडजस्टमेंट होती. गिव्ह रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट ऑफ द फर्म. हा क्वेश्चन नंबर 5 आहे. त्याच्यानंतर आपल्याला क्वेश्चन नंबर 6 बघायचा आहे. त्यापूर्वी क्वेश्चन नंबर 5 तुम्ही लिहून घ्या. क्वेश्चन नंबर 5. द फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ माधुरी अँड मनीषा शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 3:2 ॲज ऑन 31 मार्च 2019. बॅलन्स शीट आणि ऍडजस्टमेंट. पहिले क्वेश्चन लिहून घ्या, मग क्वेश्चन नंबर आपण 6 बघू. क्वेश्चन नंबर 5 झाल्यानंतर आपल्याला क्वेश्चन नंबर 6 बघायचा आहे. क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय दिलंय? समीर अँड निशा वेर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 3/4 अँड 1/4. म्हणजे रेशो काय येणार? 3:1. शोड द फॉलोइंग बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2018. बॅलन्स शीट दिलेली आहे. ऍडजस्टमेंट नंबर फर्स्ट. पूनम इंट्रोड्यूस ₹1,20,000 ॲज हर कॅपिटल. म्हणजे 1,20,000चा पहिला इफेक्ट कुठे जाणार? पार्टनर्स कॅपिटलला या. पार्टनर्स कॅपिटलला सगळ्यात पहिले बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 1,50,000 समीरचा बॅलन्स, दिशाचा बॅलन्स 1,62,000 रुपये. त्याच्यानंतर क्वेश्चन मध्ये एकदा या. क्वेश्चन मध्ये जनरल रिझर्व्ह दिसतंय तुम्हाला. जनरल रिझर्व्ह किती? 48,000. 48,000ला त्यांच्या पार्टनर्स कॅपिटलला डिस्ट्रीब्यूट करायचे. 48,000 रुपये पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला आपल्याला ते डिस्ट्रीब्यूट करायचे. बाय जनरल रिझर्व्ह 36,000 आणि 12,000 रुपये. म्हणजे 48,000 भागिले 4 म्हणजे 12,000. 12,000 इंटू 3 36,000. 12,000 एक 12. 3:1 रेशो आहे. जनरल रिझर्व्ह जेवढा काही बॅलन्स आहे तो कोणाला ट्रान्सफर केला आपण? ओल्ड पार्टनर्सला त्यांच्या प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो. म्हणजे जनरल रिझर्व्ह समीरला 36,000, निशाला 12,000. नेक्स्ट आहे ऍडजस्टमेंट नंबर फर्स्ट. ऍडजस्टमेंट नंबर फर्स्ट मध्ये आपण काय बघितलं होतं? पूनम इंट्रोड्यूस ₹1,20,000 ॲज हर कॅपिटल. म्हणजे जा पार्टनर्स कॅपिटलला, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय कॅश अकाउंट 1,20,000 रुपये. 1,20,000 रुपये तिनं बिझनेसमध्ये कॅशसाठी कॅपिटलसाठी आणले कॅशमध्ये. बाय कॅश अकाउंट 1,20,000 रुपये. नेक्स्ट आहे ऍडजस्टमेंट नंबर सेकंड. ऍडजस्टमेंट नंबर सेकंड. पूनम वुड पे कॅश फॉर गुडविल विच वुड बी बेस्ड ऑन 4 years परचेस ऑफ पास्ट प्रॉफिट ऑफ लास्ट 5 years. आणि प्रॉफिट काय दिलेला आहे? त्या मागच्या 5 वर्ष आपण आणि 4 years परचेस वरती कॅल्क्युलेट करायचं आहे. प्रॉफिट किती दिलाय बघा? 60,000, 45,000, 75,000, 30,000 आणि 45,000. आता ह्या 5 वर्षाच्या प्रॉफिटची आपल्याला ऍडिशन करायची आहे आणि डिवायडेड बाय 5 करायचे. तर वर्किंग नोट मध्ये या. वर्किंग नोट मध्ये टोटल प्रॉफिट झाला 2,55,000 रुपये. ऍव्हरेज प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट करणार? तर 2,55,000 रुपये डिवायडेड बाय 5. का? कारण 5 वर्षाचं ऍव्हरेज प्रॉफिट दिलेलं आहे. ऍव्हरेज प्रॉफिट किती आला? 51,000 रुपये. आणि किती इयर्स परचेस दिले? तर 4 years परचेस दिले. त्याच्यामुळे गुडविलचं कॅल्क्युलेशन आपण 51,000 इंटू 4 करणार, तर 2,04,000. पूनमचं शेअर किती आहे? 1/5 ते ऍडमिट झाले. त्याच्यामुळे 2,04,000 इंटू 1/5 म्हणजे 40,800 हा तिचा गुडविलचा शेअर असणार आहे. पार्टनर्स कॅपिटलला या. पार्टनर्स कॅपिटलला आल्यानंतर 30,600 आणि 10,200
म्हणजे गुडविलची जी अमाऊंट आहे त्यांना 3:1 ह्या रेशोमध्ये त्यांची डिस्ट्रीब्यूट करून घेतली. कोणाला? समीरला 30,600 आणि निशाला 10,200. नेक्स्ट ऍडजस्टमेंट, असेट्स वेर रिव्हॅल्यूड ॲज अंडर. फिक्चरची व्हॅल्यू किती आहे? 45,000. क्वेश्चन मध्ये या फिक्चरची व्हॅल्यू बघा 60,000 रुपये होती आणि आता व्हॅल्यू झाली 45,000. असेटची व्हॅल्यू कमी झाली आहे म्हणजे आपला लॉस झालाय. पहिला इफेक्ट रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला, दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट मधनं लेस. पहिला इफेक्ट रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साइडला, रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू फिक्चर्स 15,000 रुपये. सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट मध्ये टू फिक्चर्स मधनं ते लेस केलं असेल. फिक्चर्स कुठे आहे? हे फिक्चर्स 60,000 लेस डिप्रिसिएशन 15,000, आउटरला 45,000. नेक्स्ट ऍडजस्टमेंट, बिल्स रिसिवेबल रुपीज 1,20,000. बिल्स रिसिवेबलची व्हॅल्यू किती आहे? 90,000. आता झाली व्हॅल्यू 1,20,000 म्हणजे प्रॉफिट झालाय 30,000 रुपयांना आपली असेट वाढलेली आहे. त्याच्यामुळे पहिला इफेक्ट रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय बिल्स रिसिवेबल 30,000 रुपये. सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटमध्ये बिल्स रिसिवेबल 90,000 ऍड इन्क्रीज. कितीने इन्क्रीज झाले? 30,000. 90,000 प्लस 30,000, आउटर कॉलमला 1,20,000. नेक्स्ट ऍडजस्टमेंट, असेट काय व्हॅल्यू झाली ते आपल्याला बघायचे. पहिलं झालं फिक्चर्स, सेकंड झालं बिल्स रिसिवेबल. आता सांगितले स्टॉक 60,000 रुपये. स्टॉकची व्हॅल्यू किती आहे ते बघा. स्टॉकची व्हॅल्यू होती 90,000 रुपये, आता झाली 60,000 रुपये म्हणजे असेटची व्हॅल्यू कमी झाली आहे म्हणजे आपलं लॉस झालाय. रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साइडला या, रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साइडला टू स्टॉक अकाउंट 30,000 रुपये. बॅलन्स शीटच्या असेटला सेकंड इफेक्ट देऊया. स्टॉक मध्ये 30,000 रुपये तिथनं लेस केलेले आहेत. स्टॉकची व्हॅल्यू 90,000 लेस डिप्रिसिएशन 30,000, आउटर कॉलमला 60,000 रुपये. नेक्स्ट ऍडजस्टमेंट, डेटर्स ऍट बुक व्हॅल्यू लेस अ प्रोव्हिजन ऑफ 20%. डेटरची व्हॅल्यू किती आहे बघा. डेटर्सची व्हॅल्यू आहे 1,50,000 मायनस 15, 1,35,000 रुपये. रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साइडला या 1,00,000 ह्याच्यावरती डिप्रिसिएशन कसं काढणार आहेत आपण डेटर्स वरती, तर आरडीडी काढायची आहे. टू प्रोव्हिजन ऑन डेटर्स 15,000 रुपये. आणि बॅलन्स शीटच्या असेटला या, बॅलन्स शीटच्या असेटला नंतर डेटर्स मधनं प्रोव्हिजन किती काढली आपण? 1,50,000 वरती 20%. 1,50,000 वरती 20% म्हणजे 30,000. 1,50,000 मायनस 30,000, आउटर कॉलम 1,20,000. नेक्स्ट ऍडजस्टमेंट, ऍडजस्टमेंट आउट. आणि बिल्स पेएबल ऑफ रुपीज 1,15,000 हॅव बीन ओमिटेड फ्रॉम बुक्स. बिल्स पेएबल जे होतं 15,000 रुपयाचं ते ओमिट केलेलं आहे. बिल्स पेएबल ह्याच्यात नाहीये, ते ओमिट केलंय. तर त्याचा इफेक्ट काय येतो बघा. रिव्हॅल्युएशन अकाउंटला या, टू बिल्स पेएबल 15,000 रुपये. आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला या, बिल्स पेएबल 15,000 रुपये. ओमिट केले म्हणजे काय? बिल्स पेएबलची एंट्री देणं अकाउंटंटकडे राहिलं होतं. पहिला इफेक्ट रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला टू बिल्स पेएबल, बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला फक्त बिल्स पेएबल येणार 15,000 रुपये. हा झाला क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 सगळ्यांनी लिहून घ्यायचा आहे. या क्वेश्चन नंबर 6 होती. हा क्वेश्चन नंबर 6 लिहून घ्या. Question number 7. The balance sheet of Bhavesh and Chandra, who share profit and losses in the ratio 3:1, as at 31st March 2018 was as under. Balance sheet दिली आहे. पहिली ऍडजस्टमेंट बघा. Alia shall bring rupees 20,000 for her share of goodwill and necessary amount for her share of capital in cash. Anuja, an old customer whose account was written off as bad, has paid rupees 400 in cash in full settlement of these bills. सगळ्यात पहिले रिव्हॅल्युएशनला या. रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साइडला बघा. टू वर्कमॅन कम्पेन्सेशन रिझर्व 10,000 बाय अॅक्रूड इन्कम 200 रुपये. ऍडजस्टमेंट नंबर सेकंडचा इफेक्ट काय की तिनं जे तिचं अकाउंट बॅड झालं होतं त्याच्यासाठी 200 रुपये पे केलेले बाय अॅक्रूड इन्कम म्हणजे आपला प्रॉफिट झालं त्याच्यामुळे बाय अॅक्रूड इन्कम 200 रुपये रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला.
नेक्स्ट ऍडजस्टमेंट, द मार्केट व्हॅल्यू ऑफ लँड अँड बिल्डिंग टेकन ॲज 40,000. क्वेश्चन मध्ये या व्हॅल्यू किती आहे 30,000 रुपये. आता किती झाली आहे 40,000 रुपये, म्हणजे आपला प्रॉफिट झालाय. असेटची व्हॅल्यू ॲप्रिशिएट झाली 10,000 रुपयानं. बाय लँड अँड बिल्डिंग 10,000 रुपये. आणि बाय लँड अँड बिल्डिंगचा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला या लँड अँड बिल्डिंग मध्ये 10,000 रुपये ते ऍड केले असतील. लँड अँड बिल्डिंग 30,000 रुपये, ऍड ॲप्रिसिएशन 10,000 रुपये. ॲक्रूड इन्कम रिव्हॅल्युएशनचा आपण जे ऍडजस्टमेंट बघितली होती त्याचा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला. ॲक्रूड इन्कम म्हणजे आउटस्टँडिंग इन्कम आपलं येणं बाकी आहे. नेक्स्ट आहे नेक्स्ट ऍडजस्टमेंट, वर्कमॅन कम्पेन्सेशन रिझर्व इज इन्क्रीज बाय ₹10,000. याचा इफेक्ट आपण आता बघितला. रिव्हॅल्युएशनला या रिव्हॅल्युएशनला टू वर्कमॅन कम्पेन्सेशन रिझर्व 10,000 रुपये. बॅलन्स शीटला या वर्कमॅन कम्पेन्सेशन रिझर्व किती होता 30,000 रुपये. ऍड कितीनं झाले 10,000 रुपये, त्याच्यामुळे इन्क्रीज 10,000 रुपये. आउटर कॉलम 40,000 रुपये. नेक्स्ट ऍडजस्टमेंट, अनअकाउंटेड accrued इन्कम ऑफ ₹200 टू बी अकाउंटेड फॉर. आता जे आपण बघितले रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला बाय accrued इन्कम 200, बॅलन्स शीटच्या असेटला 200. नेक्स्ट ऍडजस्टमेंट, द कॅपिटल ऑफ ऑल पार्टनर्स आर टू बी इन द प्रॉफिट शेअरिंग रेशो टेकिंग ओल्ड पार्टनर्स टोटल कॅपिटल ॲज बेस आफ्टर ऍडजस्टमेंट. Actual cash is to be paid off or brought in by partners by adjusting their partners capital account. या पार्टनर्स कॅपिटल मध्ये ह्या क्वेश्चन मध्ये थोडीशी ऍडजस्टमेंट वेगळी आहे. पार्टनर्स कॅपिटल मध्ये बघा दोघांचं बॅलन्स 32,000 28,000. जनरल रिझर्व दोघांना वाटला 18,000 6,000 त्यांचा रेशो मध्ये. बाय रिव्हॅल्युएशन प्रॉफिट 450 150. गुडविल अकाउंट 15,000 5,000 वाटले. आता ह्या दोघांना कॅपिटल मध्ये ऍड करावं लागणार, म्हणजे पैसे ऍड करावं लागणार 13,000 आणि 15,650. हे कुठनं झालं तर गुडविल साठी अमाऊंट 31,500 10,500 टू कॅश अकाउंट 13,000. ह्याची टोटल केली 78,450 39,150 15,650. ही टोटल इथं लिहिली. ह्याच्यात ते मायनस केल्यानंतर 46,950 बॅलन्सिंग फिगर 15,650 आणि 15,650. आता वर्किंग नोट मध्ये या की अमाऊंट कशी आली ते एकदा बघून घ्या. बघा भावेश कॅपिटल आफ्टर ऍडजस्टमेंट इज 33,950. चंद्राचं कॅपिटल आफ्टर ऍडजस्टमेंट 28,650. ह्या दोघांची टोटल म्हणजे 62,600. 62,600 इंटू 4/5 त्याचा शेअर होता, म्हणजेच 5/4 उलट करायचं. 62,600 इंटू 5/4 म्हणजे 78,250. आणि त्यांचा रेशो किती आहे 3:1:1 म्हणजे 78,250 इंटू 3/5 म्हणजे 46,950. 78,250 इंटू 1/5 म्हणजे 15,650. 78,250 इंटू 1/5 म्हणजे 15,650. हे बॅलन्स आपण तिकडे घेतोय. नीट बघा 78,250 कुठून आले तर 33,950 28,650 62,600 इंटू 5/4 होतं तर ते इंटू 4/5 होतं ते 5/4 केलं म्हणजे 78,250 त्यांच्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं. 78,250 गुणिले 3/5 46,950. 78,250 गुणिले 1/5 म्हणजे 15,650. 78,250 गुणिले 1/5 म्हणजे 15,650. ही अमाऊंट बघा 46,950 15,650 15,650. पार्टनर्स कॅपिटलला या 46,950 15,650 15,650 ही अमाऊंट टोटल केल्यानंतर बॅलन्सिंग फिगर आपण काढली. आता पार्टनर्स कॅपिटलचं बॅलन्स हेच बॅलन्स आपण कुठे घेऊन जातो बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला या भावेशचं कॅपिटल 46,950, चंद्राचं कॅपिटल 15,650 आणि अलियाचं कॅपिटल 15,650 आणि बॅलन्स शीटची टोटल 1,38,250. हा प्रॉब्लेम मध्ये एक ऍडजस्टमेंट अशी सांगितली की जसं त्यांचं कॅपिटल लागेल जसं त्यांचं रिक्वायरमेंट ऑफ कॅपिटल लागेल त्याच्यानुसार मग ते कॅल्क्युलेशन करावं लागतं जे आपण वर्किंग नोटमध्ये बघितलं. हा झाला क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 सगळ्यांनी लिहून घ्या.
Question number 8. The balance sheet of Adil and Samir who share profit in the ratio 2:1. आणि adjustment balance sheet दिली adjustment number first. Raju pays rupees 30,000 as his capital for 1/4 share. म्हणजे त्याचा इफेक्ट जाणार पार्टनर्स कॅपिटलला. दुसरी ऍडजस्टमेंट बघा. दुसरी ऍडजस्टमेंट काय आहे? राजू pays rupees 15,000 for goodwill. Half of the sum is withdrawn by Adil and Samir. त्याचा इफेक्ट जाणार पार्टनर्स कॅपिटलला. या पार्टनर्स कॅपिटलला बाय गुडविल अकाउंट 10,000 आणि 5,000. त्याच्यातले अर्धे त्यांनी विथड्रॉ केले. अर्धे विथड्रॉ केलेत म्हणजे त्या 10,000चे अर्धे 5,000 रुपये. आणि ह्या 5,000चे अर्धे 2,500 रुपये दोन्ही पार्टनरनं विथड्रॉ केले. कोणी? आदिलनं 5,000 काढून घेतलेत आणि समीरनं 2,500 रुपये गुडविलचे काढून घेतले. नेक्स्ट ऍडजस्टमेंट. RDD is created at 10%. रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साइडला या. टू प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेब्ट्स 3,900. बॅलन्स शीटच्या असेट मध्ये या. डेटर्स साइडला बघा. डेटर्स मध्ये डेटरची व्हॅल्यू 39,000 वरती 10% 3,900. 39,000 मायनस 3,900 म्हणजे 35,000 रुपये. 35,100. नेक्स्ट ऍडजस्टमेंट. The value of land and building is appreciated by 30,000. म्हणजे पहिला इफेक्ट रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय बिल्डिंग 30,000 रुपये आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या डेटर्स मधनं ऍड करायचं आहे. लँड अँड बिल्डिंग जेवढी व्हॅल्यू होती त्याच्यामध्ये 30,000 रुपये ऍड करून डायरेक्ट 1,05,000 रुपये दिले. नेक्स्ट ऍडजस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट वेअर रिड्यूस बाय 22,500. इन्व्हेस्टमेंट जी होती ती रिड्यूस झाली म्हणजे आपला लॉस झाला, आपला एक्सपेंडिचर झालाय. पहिला इफेक्ट रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साइडला. टू इन्व्हेस्टमेंट 22,500 मायनस 15,000 व्हॅल्यू किती? 7,500 रुपये आपला लॉस झालाय. बॅलन्स शीटच्या असेट साइडला या. इन्व्हेस्टमेंट 85,500. नेक्स्ट ऍडजस्टमेंट. Sundry creditors are to be valued at 62,250. क्रेडिटर्सची व्हॅल्यू किती होती? 63,000 रुपये. आता किती झाली? 62,250. रिव्हॅल्युएशनला या. रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साइडला बाय क्रेडिटर्स 750 रुपये आपले क्रेडिटर्स कमी झालेत त्याच्यामुळे बाय क्रेडिटर्स 750. दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला या. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला क्रेडिटर्स 62,250. नेक्स्ट ऍडजस्टमेंट. Capital of Adil and Samir to be adjusted taking Raju's capital as the base. Adjustment of capital is to be made through cash. म्हणजे जेवढं काही कॅपिटल मध्ये कमी पडेल त्या दोघांना ते आणायचं आहे. पार्टनर्स कॅपिटलला या. पार्टनर्स कॅपिटल आल्यानंतर 90,000, 12,900, नंतर 10,000, 8,000 ह्यांची टोटल. आदिलची टोटल 1,20,900. समीरची टोटल 64,050. राजूचा बेस पकडायचा आहे. राजूची टोटल 30,000 रुपये. हीच टोटल आपण इथे घेतली 1,20,900, 64,050 आणि 30,000. गुडविल अकाउंट 8,000. टू ॲडव्हर्टाइजमेंट 8,000. टू कॅश अकाउंट 5,000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 8,000 आणि 4,000. कॅश अकाउंट 31. आता हा झालेला सरप्लस आपल्याला काढायचा असतो आणि बेस कोणाचा घ्यायचा आहे? तर राजूचा. म्हणजे त्यांच्या रेशोनुसार 30,000 इंटू 2 60,000, 30,000 इंटू 1 30,000 टोटल केली. आता पार्टनर्स कॅपिटलची जी काय बॅलन्सिंग फिगर आहे टू बॅलन्स कॅरेट डाऊन 60,000, 30,000, 30,000. बॅलन्स शीटला या. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला तिघांचं कॅपिटल बघा. 60,000, 30,000, 30,000. बॅलन्स शीट टोटल 2,42,250, 2,42,250. ठीक आहे. हा क्वेश्चन सगळं लिहून घ्या. क्वेश्चन नंबर 8 होता हा. क्वेश्चन नंबर 8 सगळ्यांनी लिहून घ्यायचा आहे.